नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये निर्माण झालेल्या कुरबुरी मिटवत भाजप आणि शिवसेनेनं आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा महायुती म्हणून लढायचं ठरवलं। मात्र जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये अडण्याची शक्यता आहे। सत्तेतील भागीदारी आणि त्यासोबतच महापौर पदासह इतर महत्त्वाची पदं आणि सत्ता वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये तिढा कायम आहे। नाही, असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही। जिंकणं हा फॉर्म्युला आहे। जागेंची चर्चा सुद्धा अशीच खेळीमेळीतनं पूर्ण होईल। 2012 आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास 120 नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आले। आगामी पालिका निवडणुकीत महायुती एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मात्र दुसरीकडे जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेनं मुंबई ठाण्यासह महत्त्वाच्या पालिकेत जास्त जागांवर त्यांचा दावा सांगितलाय। त्यामुळे एकत्र निवडणूक लढण्यावर निर्णय झाला असला तरी जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई पालिकेतील 227 जागांपैकी भाजप मुंबई 150 जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। मात्र भाजप 130 ते 140 जागा पालिकेत लढू शकतं। दुसरीकडे नवाब मलिकांमुळे महायुतीत खोडा निर्माण झालाय। मात्र राष्ट्रवादीचा तिढा सुटल्यास दादांना 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेनं 100 जागांचा प्रस्ताव दिला। मात्र त्यांना 80 ते 90 जागा मिळू शकतात। कल्याण डोंबिवली 2017 मध्ये भाजपच्या 42 जागा निवडून आल्या। त्यामुळे आता भाजपनं कल्याण डोंबिवलीत जास्त जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीत एकूण 131 जागा आहेत। त्यातून 55 ते 60 जागांवर भाजपनं दावा सांगितल्याची माहिती आहे। फक्त 55 जागाची मागणी का करेल भाजप? शेवटी भाजप एक महत्वाचा पक्ष आहे। अशी अजून कुठली मागणी केलेली नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेसही आमचे 42 जागा आल्या होत्या। त्याच्यामुळे आम्ही एक प्रमुख पक्ष आहोत। तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत, एक शिवसेना आणि दुसरा भाजप। बाकी तिसऱ्या पक्षाची तिथे कोणाचा फारसा काही वजूद नाहीये। आम्ही आपापसात बसून जागा वाटप करू। जागा वाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय। पालिका निवडणुकीत जिंकणं हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर जागा वाटपात कमी जास्त जागा मिळू शकतात, त्यामुळे जास्त ताणाताणी निर्माण होणार नसल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। ठाकरेचा नगरसेवक असेल तिथे कशा प्रकारे फॉर्म्युला असेल मुंबई ठाणे या ठिकाणी? नाही, असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही। जिंकणं हा फॉर्म्युला आहे। कुणाला किती जागा, तर जागा थोड्या कमी किंवा थोड्या जास्त या बाबतीतली चर्चा वरिष्ठ पातळीवर मोठे नेते जे आमचे राज्यस्तरावरचे आहेत, म्हणजे आमच्या पक्षात ते म्हणाल तर माननीय शिंदे साहेब, बीजेपीचे म्हणाल तर माननीय फडणवीस साहेब, हे बसतील आणि जागेंच्या बाबतीतला निर्णय घेतील। पण फारशी खिचतान किंवा ओढातान ही जागेंच्या बाबतीत तुला असं काही वाटत नाही। जागेंची चर्चा सुद्धा अशीच खेळीमेळीतनं पूर्ण होईल। एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून जागा वाटपावर रोखठोक भाष्य केलं। मुंबई आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंनी भाजपपेक्षा जास्त जागांवर दावा केला। मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं शिंदेंनी मुंबईत 120 जागांवर अप्रत्यक्ष दावा केला होता। आमचे पण ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत। मग ठाण्यामध्ये तुमचे तर समजा आता उदाहरण नका, मी मुंबईत होतो, पण ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचेच शिवसेनेचे 91 नगरसेवक आहेत बरोबर? मग माझ्याकडे 70 अगोदर होते, नंतर दुसरे 80-90 झाले। मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल? मी तर सांगितले ना, ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली आणि युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे। पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल? म्हणजे जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला, आपल्यालाही तिकीट द्यायला शिवसेनेचं। त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथं युती करायची, अशी युती होत नाही। जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे, तर मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही। जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही सांगू युती, इकडे युती नको। पण म्हणजे असं काय असतं का? ठाण्यात तुमच्या जास्त जागा युती अशी होत नाही। पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना, तुम्ही जास्त तिथे जागा मागाल? जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये, जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण। मग हाच नियम मुंबईत लागू होईल? कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला 84 नगरसेवक आहेत जास्त, म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईत 84 नगरसेवक होते। आता तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे
जे उभाटाचे नगरसेवक, इतर पक्षाचे नगरसेवक, जे 2017 म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे 71 नगरसेवक, त्यानंतर 2012 आणि यामध्ये लढलेले नगरसेवक, जवळपास 120 नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आलेत. येत्या काही दिवसात पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. पालिका निवडणुका महायुतीने एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे जागा वाटपावरून आता भाजप आणि शिवसेनेत अडल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे महायुती जागा वाटपावर कसा तोडगा काढणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.